हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. आणि आज आहे आपल्या वास्तुशांती, नवीन घराची वास्तुशांतीची पूजा. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि कलश पूजन पण इथं आपलं चालू होतं आणि खूप छान वाटत होतं. आपल्या स्वतःच्या घरात आपल्या लक्ष्मीचे हात उमटवल्या गेलेले कुंकवाचे लक्ष्मी म्हणून, आणि मृदुंग वगैरे पण खूप छान अशी मांडणी केलेली होती पुजारीने. आणि गुरुजी 5 गुरुजी आणि वास्तुशांतीची पूजा आपण समाप्त केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान वाटत होतं. पूजेची मांडणी कशी आहे मेन सर्वप्रथम मला सगळ्यांनी कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि रांगोळी बघा किती सुंदर वाटते बाहेर ना, आणि खूप छान अशी रांगोळी मी काढलेली आहे. मी म्हणजे की मदतीला होत्या माझ्या जे आपण ब्राह्मण गुरुजी सांगितलेले होते त्यांच्या मिसेस होत्या, आणि खूप सुंदर अशी रांगोळी त्यांनी आम्ही हे जे फुलांचं आहे झेंडू, गलांडा आणि शेवंतीच्या फुलांचं आहे, आणि हे पुदिना आहे ग्रीन कलरचं, आणि त्याच्यामध्ये आम्ही ते कट करून सकाळपासून सकाळी 4ला उठलेलो आणि खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे गुरुजींनी. आणि खूप सुंदर वाटत होतं. स्वतःचं घर बनलं की कसं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं बघा. आणि ही आहे, तुम्ही म्हणशाल की ही वास्तुशांतीची पूजा करते दीदी तू, पण हे देवीचा मुखवटा का बरं आहे? तर तो मुखवटा याच्यासाठी केलेला आहे आपण की नवचंडीची पूजा प्लस आपण वास्तुशांतीची पूजा केलेली आहे. आणि पूजा ही मोठीच होती, फक्त आपण बाकीचं म्हणजे की कसं रिलेटिव्स वगैरे सांगितलेलं नव्हते, घरातल्या घरात केलेली. कारण की नंतर मुलांच्या लग्नाच्या अगोदर घराची वास्तू झालेली पाहिजे, म्हणून आपण ते बार करण्याचं हे ठेवलेलंच नाही. त्याच्यामुळं मी पूजा आपण करून टाकलेली आहे. फक्त रिलेटिव्स वगैरे नव्हते, पूजा मोठीच होती. आणि ही नवचंडीची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ज्यांनी घरं बांधलेले आहे त्यांनी फक्त वास्तुशांती पूजा केलेली आहे, पण आपण वास्तुशांती प्लस नवचंडी पूजा केलेली आहे. तर पूजेची मांडणी बघा किती सुंदर केलेली गुरुजींनी, मला तर खूप आवडली. आणि मेन म्हणजे भिंतीवरचं जे चक्र आहे, चक्र म्हणजेच की ते लक्ष्मीचं यंत्र म्हणतो आपण त्याला, तर ते पण बघा किती सुंदर काढलेलं आहे गुरुजींनी, तुम्ही बघू शकता. आणि इथं उंबरठ्याची पूजा चालू होती आणि खूप छान वाटत होतं. स्वतःच्या घरात म्हणजे स्वतःची लक्ष्मी म्हणजेच की मी पूजा करताना खूप भारी वाटत होतं. आणि ह्या घराची पूजा आपण जे राहतं घर आहे जुनं त्याची पण खूप मोठी पूजा केलेली रिलेटिव्स वगैरे, म्हणून ह्या घराची आपण छोटीच केलेली पूजा की जेणेकरून जेवण वगैरे नव्हतं आणि रिलेटिव्सला पण सांगितलेलं नव्हतं. पूजा मोठीच केलेली आणि मृदुंग पण होता आणि इतकं सुंदर वाटत होतं ना की खूप भारी वाटत होतं. आणि आरत्या ज्या आहेत त्या आरत्या आपण मृदुंग वाजवूनच गुरुजींनी घेतल्या. आणि पूजेची मांडणी तर एक नंबर सविस्तरपणे तुम्हाला दिसते इथे की किती सुंदर केलेली. आणि गुरुजी जे होते ते माझ्या मैत्रिणीचे भाऊच होते, त्याच्यामुळं आम्हाला कोणत्याच कामामध्ये अडचणी पण आल्या नाही आणि हुकलं चुकलं त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. जेणेकरून जी वस्तू आहे किंवा नाही आहे त्यांनी पहिलेचंच आम्हाला कल्पना दिलेली होती की ह्या वस्तू लागणार आहे, म्हणून आम्ही 3-4 दिवसा अगोदरच तयारी करत होतो. पण रांगोळी वगैरे काढायला मदत करणे किंवा मग पूजेची जी आहे सगळं साहित्य त्याच्यात पण त्या वहिनींनी मला खूप मदत केली आणि असं वाटू पण दिलं नाही, घरच्यासारखंच काम केलं. आणि मी पण त्यांना खूप सपोर्ट केला. त्या आपल्याकडेच होते 2 दिवस राहायला आणि खूप छान वाटलं. आणि शुभ लाभ इथं एंट्री आहे. अजून आपल्या घराच्या म्हणजे की रिलिंग राहिलेली, पायऱ्या पण खाली म्हणजे राहिलेल्या आणि स्लायडिंग गेट पण राहिलेला, पण मग रेंटनी द्यायचं होतं, त्यामुळे आपण लवकरात लवकर पूजा करून घेतलेली आहे. आणि इथं कलश पूजन बघा किती सुंदर वाटत होतं. हाताला म्हणजे सवय नाही आहे डोक्यावर पाणी आणायची, तसं म्हणजे वाटत होतं की आता कसं होणार वरच्या मजल्यावर जायचं वगैरे हे ते. तर तरी पण
हळूहळू गेली मी, नारळ पडतं की काय असं वाटायचं. खाली वाकत वाकत गेली आणि त्या समोरून परी वगैरे पण येत होती. आणि इथं उंबरठ्याची पूजा एक नंबर केलेली. मी तर अशी पूजा म्हणजे खूप सारे व्हिडिओ बघितले, पण अशी पूजा मांडणी नाही बघितली. तुम्ही बघितली का नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आणि 5 गुरुजींना बोलावून आपण नवचंडी प्लस वास्तुशांती ही पूजा केलेली आहे. आणि घराचं काम आता पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. तरी पण 10% आपलं काम बाकी आहे, सेटर वगैरे. आणि तुम्हाला नंतर मी व्हिडिओ दाखवेलच की होम टूर घराचा नक्की दाखवेल, आणि तो तुम्ही पण बघायचा आहे. आणि दरवाजे वगैरे पण बघा पाठीमागे किती सुंदर लावलेले आहे. आणि ह्या आहेत त्या वहिनी. आणि हे आहे यंत्र, लक्ष्मीचं यंत्र, जेणेकरून आपल्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी यावी म्हणून ते यंत्र काढलं जातं. आणि किती सुंदर वाटत होतं बघा. कलश पूजन तर एकच नंबर केलेलं आहे. आणि नारळ वगैरे सगळं फुलं वगैरे 4ला उठून आम्ही सगळी तयारी त्या दिवशीची केलेली आहे. आणि परीच्या डोक्याला कलश लावून आणि सगळ्या फॅमिलीच्या कलश लावून ही पूजा केली जाते. आणि माझी आई आणि ओवाळताना पण आई आलेली आहे. ओवाळून आईला ताटामध्ये पैसे टाकावं लागतात, म्हणजे की ऑक्शन करावं लागतं जोडीचं. त्याच्यामुळं मग आपण कसं बहीण भावाला ओवाळतो तसं आई आम्हाला ओवाळत होती. हे बघा लक्ष्मीचं यंत्र तुम्ही बघू शकता. आणि इथं चालू होती आरती, खूप छान वाटत होतं. आणि हा जो आहे उभा हा आहे नीलू, म्हणजेच की गुरुजी. पण मला गुरुजी म्हणायला वेगळं वाटत होतं त्याला, म्हणून मी नीलूच म्हणत होती त्याला. आणि हे सगळं नवग्रहांची पूजा केलेली आहे. नवग्रहामध्ये इथं आम्ही गोमतीर पीत होतो. बघा कसं वाटत होतं गोमतीर पिताने, एकदम कडू आणि सेंटेड. 2 दिवस मी बिमार पडली होती ते गोमतीर पिल्याने. पण सगळे म्हणतात शरीरासाठी चांगलं असतं, पण आपल्याला तर सवय नाही आहे पिण्याची, म्हणून मला ते काही योग्य वाटलं नाही. आणि इकडे होम वगैरे पण बघा किती सुंदर केलेलं आहे त्यांनी. मला तर एक नंबर, म्हणजे तुम्हाला आवडली का नाही सांगा. मला तर आवडली पूजा, पण तुम्हाला आवडली की नाही सांगा. आणि इथं चालू होतं आपले जे पित्र असतात त्यांची आरती वगैरे आणि त्यांची शांती. आणि मेन म्हणजे वास्तुशांती प्लस पित्रांची पण इथं शांती केली त्यांनी, म्हणजे की जेणेकरून आपल्याला पितृ आशीर्वाद लागावं म्हणून. आणि तुम्ही बघू शकता इथं पित्रांचं वगैरे पण नवग्रह पित्र सगळं म्हणजे त्यांनी आखणी मांडणी केलेली आहे. आणि हा नीलू आहे बघा, चॉकलेटी कलरचा रुमाल टाकलेला खांद्यावरती, तो आहे माझ्या मैत्रिणीचा भाऊ. आणि इथं चालू होतं आरती वगैरे छान प्रकारे. आणि घराचं फिनिशिंग पण बघा तुम्ही किती सुंदर केलेलं आहे. आणि पूर्णपणे 1 वर्ष गेलं घरामध्ये. आणि तुम्ही म्हणशाल की आशुताई तू पूर्ण ह्या ब्लॉगमध्येच सांगते की काय सगळं. मी तुम्हाला नक्की होम टूर दाखवेल. रीलिंग वगैरे झाली घराची, म्हणजे पायऱ्यांच्या शेजारची स्लायडिंग गेट किंवा मग सेटर वगैरे लावलं, तर अजून 10% आपल्या घराचं काम बाकी होतं. पण रेंटनी देण्यासाठी आपण ते फास्ट केलेलं आहे. आणि घाई गडबडीमध्ये आपली वास्तुशांतीची पूजा पण झालेली आहे. आणि घराचं एक स्वप्न असतं प्रत्येक स्त्रीचं की आपल्याला स्वतःचं घर पाहिजे. आता हे तर आपलं आहेच घर, पण अजून एक घर संभाजीनगरमध्ये आपलं कंप्लीट झालेलं आहे. म्हणून मला ह्या घराचं म्हणजे काही वाटत नाही की आपलं पहिलं स्वतःचं घर आहे म्हटल्यावर मग दुसरं झालं म्हणजे आपलं अजून की काही एवढं म्हणजे विशेष नाही वाटत. पण अभिमान पण वाटतो त्या गोष्टीचा की आपले 2 घरं संभाजीनगरमध्ये आज आहे कंप्लीट. आणि पहिल्या घराचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. आज मी स्वतःहून अनुभवलं आहे. हे तर आपलं दुसरं घर आहे, पण मी पहिल्या घराचं पण अनुभवलेलं आहे. त्यामुळे म्हणजे की खूप आनंद होत होता की आपण एवढ्या संकटातून गेलेलो तरी पण आपलं म्हणजे आज घर नवीन रित्याने आज आपण उभं करतोय. आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.